आश्वासनानंतर NSUIनं हे आंदोलन 2 दिवसांसाठी तात्पुरतं स्थगित केलंय, पण विद्यापीठानं कॅरी ऑनचा GR नाही काढला तर पुन्हा इथंच आंदोलनाला बसू असा इशाराही NSUIनं दिलेला आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे। चंद्रकांत, काय नेमकी त्यांची मागणी आहे? पुन्हा आंदोलनाचा इशारा त्यांनी दिलेला आहे। हा सगळा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील इंजिनिअरिंगला शिकत असलेल्या चौथ्या वर्षाला तिसऱ्या चौथ्या वर्षाला शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे। ज्या मुलांचे फर्स्ट इयरचे एखाद दुसरे सब्जेक्ट राहिले त्यांना नियम असा आहे UGCचा, जर तुमचा फर्स्ट इयरचा सब्जेक्ट क्लिअर नाही झाला, आउट क्लिअर नाही झालं तर तुम्हाला शेवटच्या वर्षाला ऍडमिशन मिळत नाही। तर या नियमामुळे किमान 7-8 हजार विद्यार्थी आता चौथ्या वर्षाला म्हणजे शेवटच्या वर्षाला ऍडमिशन घेऊ शकणार नाहीत, कारण त्यांचे फर्स्ट इयरचे 1-2 विषय अनक्लिअर आहेत, ते बॅकलॉग राहिलेले आहेत। म्हणून हे सगळ्या विद्यार्थ्यांची मागणी अशी आहे, अमरावती विद्यापीठाने ज्या पद्धतीने कॅरी ऑनची सवलत दिलेली आहे तीच सवलत पुणे विद्यापीठात म्हणजे सावित्रीबाई फुले विद्यापीठात लागू करावी इंजिनिअरिंग शाखेला, कारण जवळपास 10-11 हजार विद्यार्थ्यांचा हा प्रश्न आहे। सगळ्या ग्रामीण भागातले शहरी भागातले सगळे विद्यार्थी ऑल शाखांची CS असेल हे असेल सगळ्या शाखांची सगळे विद्यार्थी आहेत। त्यांचं म्हणणं आहे आम्हाला काही सब्जेक्ट राहिले ते क्लिअर करायला आम्हाला पुनर्परीक्षा द्यायला वेळ द्या, निश्चित चंद्रकांत, वर्ष वाया जाऊ देऊ नका अशी त्यांची मागणी। आता विद्यापीठाने आश्वासन दिले 2 दिवसात सांगतो म्हणून तात्पुरतं आंदोलन स्थगित आहे, पण GR नाही निघलं कॅरी ऑनचं तर पुन्हा आंदोलन। निश्चित धन्यवाद चंद्रकांत आज अपडेट देण्यासाठी। आपण पाहतो यावेळी हे आंदोलन 2 दिवसांसाठी स्थगित करण्यात आलंय।